नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 1 डिसेंबर 2022 च्या चालू घडामोडी। चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला, जी आहे राष्ट्रीय ऊर्जा मंत्रालयाने 5 वर्षांसाठी एकूण 4500 मेगावॅट वीज खरेदीसाठी योजना सुरू केली आहे। ऊर्जा मंत्रालयाने शक्ती धोरणांतर्गत 5 वर्षांसाठी 4500 मेगावॅटची एकूण वीज खरेदी करण्याची योजना सुरू केली आहे। मंत्रालयाने म्हटले आहे की या योजनेमुळे वीज टंचाईचा सामना करणाऱ्या राज्यांना मदत होईल आणि उत्पादन प्रकल्पांना त्यांची क्षमता वाढवण्यात मदत होईल। बघूया पुढील बातमी, राज्य बातमी। इंदूर सोलर प्लांटसाठी भारतातील पहिल्या रिटेल म्युनिसिपल ग्रीन बॉन्डची योजना करत आहे। एक मजबूत पर्यावरणीय रेकॉर्ड असलेले इंदूर वैयक्तिक गुंतवणूकदारांना लक्ष्य करणारे देशातील पहिले स्थानिक सरकारी बॉन्ड जारी करण्याची योजना आखत आहे, ज्यातून सौर ऊर्जा प्रकल्पासाठी निधी वापरला जाईल। बघूया पुढील बातमी, आंतरराष्ट्रीय बातमी। ऑस्ट्रेलियाचा ग्रेट बॅरियर रीफ जागतिक वारसा स्थळ म्हणून सूचीबद्ध केला जाईल। UN पॅनेलने शिफारस केली की ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ धोक्यात असलेल्या जागतिक वारसा स्थळ म्हणून सूचीबद्ध केले जावे। UN ने असेही सांगितले की जगातील सर्वात मोठ्या कोरल रीफ इकोसिस्टमवर हवामान बदल आणि महासागरांच्या तापमान वाढीवर लक्षणीय परिणाम झाला आहे। बघूया पुढील बातमी, अर्थव्यवस्था बातमी। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ने 1 डिसेंबर पासून रिटेल डिजिटल रुपया ER साठी चाचणीची घोषणा केली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1 डिसेंबर पासून किरकोळ डिजिटल रुपया साठी चाचणीची घोषणा केली, ज्यामध्ये घाऊक सेंट्रल बँक डिजिटल चलनाची CBDC चाचणी घेतल्यानंतर 1 महिन्यानंतर पायलट प्रोग्राम मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, येस बँक आणि IDFC फर्स्ट बँक या 4 बँकांनी भाग घेतला आहे। बघूया पुढील घडामोड, विज्ञान आणि तंत्रज्ञान बातमी। WHO ने मंकीपॉक्स रोगाचे नाव बदलून एमपॉक्स केले आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO मंकीपॉक्स या रोगाचे नाव बदलून एमपॉक्स असे केले आहे, कारण त्यांना मंकीपॉक्स हा शब्द वर्णद्वेषी ट्रोप्स आणि रुग्णांना कलंकित करतो अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। युरोप आणि युनायटेड स्टेट्समध्ये सुमारे 6 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या उद्रेकानंतर ही शिफारस करण्यात आली आहे। या पुढील बातमी, विज्ञान आणि तंत्रज्ञान बातमी। जगातील पहिली इंट्रानासेल लस INCOVACC ला DCGI ने मान्यता दिली आहे। भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड BBIL ने जाहीर केले INCOVACC BBV154 भारतातील 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये प्रतिबंधित वापराअंतर्गत ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI कडून विषम बूस्टर डोस साठी मान्यता प्राप्त झाली आहे। बघूया पुढील बातमी, पुरस्कार बात। पॅरालिम्पिक पदक विजेत्या लेखाराला पॅरा स्पोर्ट्स पर्सन ऑफ इयर पुरस्कार मिळाला आहे। फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री FICCI च्या टर्फ 2022 आणि इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड्स मध्ये माजी रणजी क्रिकेटपटू सरकार तलवार यांना वर्षातील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तलवार संचालक क्रीडा मानव रचना शिक्षण संस्था हे देखील भारताच्या राष्ट्रपतींनी दिलेला द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार प्राप्त करता आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।